पुलाची उभारणी करण्यात आली आहे। अत्याधुनिक तंत्राचा आहे। स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे हे पाहणी करतात। दादा, पाणीत काय दिसतंय तुम्हाला? रम्य दृश्य आहे अतिशय। 4000 मेट्रिक टन वजन आहे। साधारण 80 मीटर खाली किती गेला असेल फुटिंग? उंचीवरचा हा पूल आहे आणि आपण खाली अतिशय सुंदर असं दृश्य बघतो। 10 मीटर। आणि ही नदी आहे का? ही नदी आहे ना कुठली? आता इथलं म्हणजे छोटी नाही आहे, लोकल नाला आला नसेल, छोटी नदी असेल। नाही खाचर आहेत का? दादा दादा त्या बाजूने एकदा सेम साहेब त्या बाजूने बघू तरी तर एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी आहेत। शिंदे साहेब, या पुलाची पाहणी करण्यासाठी समृद्धी महामार्ग हा अतिशय प्रवासामध्ये ताफा थांबवून आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सौंदर्य न्हाळण्याचं ठरवलं। तरी इथे दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की इगतपुरीच्या 84 मीटर उंच एक पूल तयार करण्यात आलेला आहे आणि देशातील सगळ्यात मोठा पूल आहे। आणि या सगळ्या पुलाची जी पाहणी आहे ती स्वतः आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून करतायत। निसर्गाचा अनुभवही आणि त्यासोबतच समृद्धीची पाहणी सुंदर आहे, सगळं फार छान झालेलं आहे। अतिशय चांगला इंजिनिअरिंगचा हा नमुना आहे, आविष्कार म्हणावा याला। एकदम सुंदर। नेहमी भारत काहीच करू शकत नाही अशी जी टीका करतात त्यांना त्यांना मागेच उत्तर मिळालं आता। नक्कीच, आणि समृद्ध होईल। अगदी अगदी। तुम्ही स्वतः स्टेअरिंग हातामध्ये घेतलाय, तुमचा अनुभव कसा आहे ड्रायव्हिंगचा? मला ड्रायव्हिंगची सवय आहे आणि मला ड्रायव्हिंगचा शौकही आहे। सर, आता निसर्ग सौंदर्य कसं? सर, सह्याद्रीच्या बाबतीत हे निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी अर्थातच इथे अनेक प्रवासी येतील। नेत्र सुखद असा हा प्रवास आहे, फार सुंदर प्रवास आहे, पण इथे कोणी थांबू नये अशी आमची इच्छा आहे। कारण हा हायवे आहे, एक्सप्रेसवे आहे, त्यामुळे इथे थांबायला कुठलीही व्यवस्था आम्ही मुद्दाम केलेली नाही। चला 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 चला, बहुत अच्छा, चला पुढे बोलणार आहे। तर इथे दृश्य या ठिकाणी आपण पाहतोय, मुख्यमंत्र्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्यासोबतच राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत ते सुद्धा त्यांच्या सोबतच आहे। आणि इथे दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की कसं सध्या वातावरण या संपूर्ण समृद्धी हायवेवर आहे। एक एक करून जे लोक आहेत ते सुद्धा या ठिकाणी, अरे तू कुठे आहे यार, माझा कॅमेरामॅन कुठे? तर शिंदेनंतर आता फडणवीसांनी हाती स्टेअरिंग घेतलेलं आहे। या ठिकाणी कोणी थांबू नका, आम्ही या ठिकाणी पाहणी करण्यासाठी थांबलोय असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। 84 हा पूल जो आहे, या पुलाची पाहणी या ठिकाणी थांबून रस्त्यात उतरून तिन्ही नेत्यांकडून करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून या पुलाची पाहणी करण्यात आलेली आहे आणि इंजिनिअरिंगचा हा एक उत्कृष्ट असा नमुना आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली। आता नागपुरातून मुंबईच्या विषयावर अवघ्या 8 तासात पोहोचता येणार आहे। मात्र या परिसरात आजूबाजूला काय आहे, या पुलाची काय वैशिष्ट्ये आहेत, या सर्वाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाणून घेतलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी असा हा प्रकल्प आहे। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचं आज लोकार्पण होत आहे आणि यावेळी लोकार्पणावेळी या संपूर्ण रस्त्याची पाहणी जी आहे ती तिन्ही प्रमुख नेत्यांकडून केली जाते। या बोगद्याची टेस्टिंग जी आहे ती त्यावेळी शिंदेंच्या हस्ते गाडीचं स्टेअरिंग होतं, मात्र आता मुख्यमंत्री फडणवीसांच्या हाती हे स्टेअरिंग आलेलं आहे। सुसाट ही गाडी पळते आणि ही गाडी अशीच पळत राहणार, आम्ही तिघेही एकत्र प्रवास करतोय अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली गेलेली आहे। तर अजित पवार हे